प्रतिभेने आणि कर्तृत्वानं अतिउत्तुंग असणारी एक व्यक्ती, पण अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्या व्यक्तीला आपुलकीनं फक्त लक्ष असं म्हणत होते. त्याचं पूर्ण नाव कुठल्याच हातानं कधी घेतलं की नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकतो असं भाग्य लाभणारा आपल्या सगळ्यांचा लाडका कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा, आपल्याला आपल्या घरातलाच वाटणारा लक्षा. उणेपुरे फक्त 50 वर्षांचं आयुष्य, पण याच 50 वर्षात करोडो लोकांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं स्थान मिळवणं आणि लाखो घरातला लक्षा होणं ही किमया फक्त आपल्या लक्षानं साध्य केली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर त्यानं अधिराज्य गाजवलं. याशिवाय आपल्या स्वभावानं जीवाभावाची माणसंही कमवली. आजही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहेत. त्याचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं. तो गेला. जवळपास 20 वर्ष झाली त्याला जाऊन, पण त्याच्यावरचं आपलं प्रेम अजूनही अजिबात कमी झालं नाही. म्हणून आजही आपण त्याला आपल्या घरातलाच आणि एकदम जवळचा असल्यासारखं त्याला लक्ष असं एकेरी हाक मारतो आणि त्याचे चित्रपट, त्याच्या कलाकृती तेवढ्याच एन्जॉय करतो. मित्रांनो, 16 डिसेंबर 2004 रोजी आपला लक्ष आपल्याला सोडून गेला. त्याच्या जाण्याबद्दल लाखो लोक अजूनही शोक व्यक्त करतायत. सगळ्यांना हसून सामोरे जाणाऱ्या लक्षानं आपल्या शेवटच्या टप्प्यात आपली दुखरी बाजू लोकांना समजू नये म्हणून स्वतःच्या आजारपणाबद्दल कोणालाच काही कळू दिलं नाही. मंडळी, लेले विरुद्ध लेले या नाटकाचे दौरे चालू होते आणि त्याचवेळी लक्षा आजारी पडला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं त्याला कळलं. ही गोष्ट समजल्यावर त्यानं लोकांना भेटणं टाळलं. नाटक, सिनेमांमध्ये तो कमी दिसायला लागला. जवळपास 1 ते 1.5 वर्ष तो आजारी होता. उपचार चालू असताना नंतर त्याच्या शरीरानं रिस्पॉन्स देणं कमी केलं. आपल्या शेवटच्या काळात त्याने मुंबई सोडून लोणावळा इथे एका बंगल्यात मुक्काम हलवला. इथेच त्याच्यावर उपचार चालू झाले. त्याचे अनेक मित्र, चित्रपटसृष्टीमधले सहकारी त्याला भेटायला यायचे. लक्षाला मात्र आपल्या या शेवटच्या काळात कोणालाही भेटायला आवडायचं नाही. माझा हसरा चेहरा आणि खेळकर लक्षा लोकांच्या कायम लक्षात राहावा असं त्याचं मत होतं. आणि आली ती 16 डिसेंबर 2004ची काळरात्र. 31 डिसेंबर रोजी रात्री त्याने सगळ्यांना जबरदस्तीने झोपायला पाठवलं. झोप तर कोणाला नव्हतीच, पण त्याच्या हट्टापुढे लोक गेले झोपायला. त्याने टीव्ही लावायला सांगितला आणि त्यावर तो स्वतःचेच काही सीन बघत बसला. रात्री 12 नंतर 16 डिसेंबरची रात्र उजाडली आणि पहाटे 3 वाजता आपला लाडका लक्षा आपल्याला सोडून गेला. तो गेला त्यावेळी टीव्हीवर त्याच्या सिनेमातले सीन चालूच होते, ज्यातून तो सगळ्यांसमोर जिवंतच होता. आणि जवळपास आता 20 वर्ष होऊन सुद्धा तो आपल्या सर्वांमध्ये त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून अजूनही जिवंतच आहे. त्याचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं. मात्र त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही प्रेक्षकांना ठाऊक नाहीयेत. लक्षाच्या जवळचे मित्र विजय पाटकर, विजय कदम आणि जयवंत वाडकर यांनी त्याच्या जवळच्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला होता. अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. विजय पाटकर म्हटले की, नवरा माझा नवसाचा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही त्याला भेटायला गेलो. तेव्हा लक्षाला फारसं काही आठवत नव्हतं, पण आम्हा दोघांनाही पाहून तो म्हणाला, बघा 2 डाकू आले. 5-10 मिनिटं आम्ही त्याच्या बाजूला बसलो आणि नंतर निघालो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30च्या सुमारास मला विजय कदमचा फोन आला. तो म्हणाला, पांडू चल लवकर, लक्षा गेला. त्यानंतर धावत आम्ही तिकडे गेलो. लक्षा गेला. त्या रात्री महेश कोठारे यांना रात्री 3 वाजता रवींद्र बेर्डे यांचा फोन आला. ते म्हणाले, आपला लक्षा गेला रे. हे ऐकून महेश कोठारे यांना धक्काच बसला. लगेच महेश कोठारे सहकुटुंब तिकडे गेले. लक्षा बेडवर निपचित पडला होता. त्याला तसं बघून व डावीकडून लक्षा ही फूल हे एकच वाक्य महेश कोठारे यांच्या तोंडी आलं. महेश कोठारे आणि त्याची जोडी खूप चालली. महेश कोठारे यांच्या प्रत्येक कलाकृतीत लक्षा असायचाच. अभिनेते आणि लक्षाचे मित्र दीपक शिर्के म्हणाले की शेवटच्या काळात त्याला असुरक्षितता वाटत होती. नव्या दमाच्या कलाकारांसोबत आपली नाळ जुळेल का, स्पर्धेत आपण टिकू का, या गोष्टी त्याला सतावत होत्या. पण त्याच्यासारख्या अतिउच्च प्रतिभेच्या कलाकाराला ही असुरक्षितता वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. नंतर त्याने त्याच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आणि आपण त्याला गमावलं. जयवंत वाडकर यांनीही आपल्या या जवळच्या मित्राच्या आठवणीला उजाळा देताना म्हटलं, मला आठवतंय त्याला घरी नेलं होतं तेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो. तेव्हा तो फक्त दरवाजाकडे डोळे लावून बसत होता. लक्षा म्हणाला की मला आत घेऊन चल. तसं मी त्याला पकडून आत घेऊन जात असताना तो मला म्हणाला, मी असणार आहे हां, मी शेवटपर्यंत बरोबर असणार. हे त्याचं शेवटचं बोलणं होतं.
त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पहाटे मला लक्ष गेल्याचं कळलं. मी, विजय कदम, विजय पाटकर आणि विनय येडेकर आम्ही चौघेही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्याजवळ होतो. आम्हा प्रत्येकालाच त्याची फार आठवण येते. सांगायला अजिबात लाज वाटणार नाही की मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांना जगवणारा आणि मोठं करणारा तो एक होता. त्या काळात प्रत्येकाची नाईट वाढवणे, पैसे वाढवणे हे त्यानं त्या काळात सुरू केलं आणि आज लोक त्याला फॉलो करतात. मंडळी एकनिष्ठ असतात तरपासून लक्षाचे मित्र असणारे अभिनेते विजय कदम म्हणाले की शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये प्रिया बेर्डे बाकीच्या कामात बिझी असल्यामुळे त्या 3 दिवसांमध्ये मी त्याला दही भात घेऊन जात होतो. त्या 3 दिवसांमध्ये जेव्हा मी तो अस्ताला जाणारा लक्ष पाहत होतो तेव्हा आतल्या आत कुढत होतो. पण मी एक गोष्ट शेवटपर्यंत राखली होती, ती म्हणजे तू हे करू नकोस असं मी त्याला कधीच बोललो नाही. कारण हे ज्यांनी त्याला सांगितलं त्या प्रत्येकाशी त्याने अबोला धरला. फक्त एक मी असा होतो की ज्याने मी हे काही बोललो नाही. आज मला स्वतःला बरं वाटतं की मी त्याला कुठेच दुखावलं नाही. जरी लक्षाला जाऊन आता 20 वर्ष होत आली तरीसुद्धा तो अजूनही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून तो आपल्याला नेहमीच भेटत असतो. जगमगत्या या चित्रपटसृष्टीत एखाद्या कलाकारांना ध्रुवताऱ्यासारखं अढळपद मिळवणं महाकठीण काम आहे, पण आपल्या लाडक्या लक्षानं ते अगदी सहजपणे साध्य केलंय. अवघ्या जगातील रसिकांच्या मनात तो नेहमीच जिवंत राहील. अशा या असामान्य प्रतिभेच्या कलाकाराला विषयुग भारीकडून मानाचा सलाम. मित्रांनो, तुमच्या आपल्या लाडक्या लक्षाबद्दल काय आठवणी आहेत? तुमच्या आठवणी कमेंटमध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी सिरीस्पॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.